नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे डॉक्टर निलेश पाकले आणि मी आहे तुमचा हेल्थ आणि वेल्थचा दोस्त. आज आपण मस्त पावसाळ्यामध्ये एन्जॉय करतोय. आता या पावसाळ्यामध्ये थोडं पैसेवाले किंवा वेल्थी पण आपण व्हायला पाहिजे. मग कोणत्या स्टॉककडे किंवा कोणत्या सेक्टरकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे? चला आपण आता सेक्टरचं ॲनालिसिस करूया. आता तुमच्या स्क्रीनवर तर तुम्ही बघत असाल, तर या स्क्रीनवरती तुम्हाला इकडे निफ्टी मेटल दिसतोय, इकडे निफ्टी मीडिया दिसतोय, इकडे निफ्टी ऑइल अँड गॅस दिसतोय आणि इकडे निफ्टी रियालिटी दिसतोय. आता हे सगळे सेक्टर्स आहेत. पहिल्या सेक्टरकडे जातोय निफ्टी मेटलकडे, तर इथे बघाल तर चांगला ब्रेकआउट दिलाय, व्हॉल्यूम छान आहे, म्हणजे तुम्हाला निफ्टी मेटलकडे लक्ष द्यायला लागेल. हा आहे निफ्टी मीडिया. निफ्टी मीडियाने 200 मूव्हिंग ॲव्हरेजच्या जवळपास क्लोज दिलेला आहे आणि इकडे आर एस आय सुद्धा 70 पासून खाली गेलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर मीडियाच्या स्टॉकमध्ये असाल तर तुम्हाला प्रॉफिट बुकिंग करायला पाहिजे असं आर एस आय सांगते. आता तिसरा जो चार्ट आहे तो आहे निफ्टी रियालिटीचा. निफ्टी रियालिटीमध्ये बघाल तर आर एस आय वरती चालली आहे, म्हणजे तिथे बाईंग होत चाललंय आणि या निफ्टी रियालिटीच्या मध्ये एवढी मस्त मारूबोजू कॅन्डल तयार झालेली आहे, म्हणजे मोठे प्लेयर निफ्टी रियालिटी या सेक्टरमध्ये बाईंग करतायत. तिसरा सेक्टर आहे, चौथा सेक्टर आहे निफ्टी ऑइल अँड गॅस. ऑइल अँड गॅसमध्ये बघाल तर इकडे जवळपास रेंज बाउंड आहे, म्हणजे इथे अजून एक्झॅक्ट आयडिया आलेली नाहीये की या सेक्टरमध्ये पुढे काय होणार आहे. जेव्हा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन येईल त्यावेळेस तुम्ही त्या बाबतीत विचार करू शकता. आता दुसरे सेक्टर्स आहेत आय टी, एफ एम सी जी, फार्मा आणि ऑटो. आता बाबा बघाल तर आय टीमध्ये सुद्धा रेंज बाउंड आहे भरपूर दिवसापासून. मी थोडं झूम करतो, इथे भरपूर दिवसापासून ही इंडेक्स इथेच ट्रेड करते, त्यामुळे याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाहीये. परत आहे निफ्टी फार्मा. निफ्टी फार्मामध्ये सुद्धा बघाल तर ही एवढ्या दिवसापासून इथे रेंज बाउंड आहे, तर जोपर्यंत ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत आपण त्याकडे लक्ष द्यायचं नाही. निफ्टी एफ एम सी जीमध्ये बघाल तर भरपूर दिवसापासून इथे ही इंडेक्स कन्सॉलिडेट होतीये, त्यामुळे इथे आपल्याला असं काही कळत नाही की काय होत आहे. आणि निफ्टी ऑटोमध्ये बघाल तर निफ्टी ऑटोमध्ये 20 दिवसांची मुव्हिंग ॲव्हरेजला चांगला रिस्पेक्ट दिलेला आहे. मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती क्लोज आहे भरपूर दिवसापासून, आणि इकडे सुद्धा आर एस आय सुद्धा अपवर्ड मुव्हिंग आहे. तर असं म्हणू शकतो की ऑटो सेक्टर सुद्धा बुलिश होऊ शकतो, पण आपण त्याच्या मागच्या हायला तोडलं पाहिजे हेही लक्षात पाहिजे. आणि इकडे हायर हाय होत आहेत की लोअर हाय होतात, त्या सगळ्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. तर हे सगळं मी सेक्टरच्या अनालिसिस तुमच्या समोर मांडलं, पण माझं यावेळेस लक्ष कुठल्या स्टॉककडे आहे डायरेक्ट त्याच्यावर जाऊया. हे कसे निवडले, का निवडले, हे पण त्याच्यामध्ये मी सांगणार आहे. पहिला स्टॉक आहे तो आहे नॅशनल ॲल्युमिनियम को लिमिटेड, म्हणजे त्याला नाल्को असं तर म्हणतात, NAALCO, नाल्को असंही म्हणतात. आता या स्टॉकच्या बाबतीत आपण चार्टवरती गेलो तर आपल्याला काय दिसतंय तर ते बघूया. आता सगळ्यात पहिल्यांदा जाऊया मंथली मुव्हिंग ॲव्हरेजवरती. आता मंथली मुव्हिंग ॲव्हरेजवरती तुम्ही जाल तर बघाल ही जी मंथली 20 महिन्याची मुव्हिंग ॲव्हरेज आहे त्याच्यावरती क्लोज दिलेला आहे, आणि दोन्ही पण मागच्या महिन्याची आणि या महिन्याची सुद्धा कॅन्डल बुलिश आहे, हेही तुम्हाला कॅन्डलकडे बघून कळतंय. आता हा वीकली चार्ट आहे. वीकली चार्टमध्ये बघाल तर मागच्या आठवड्याच्या त्याच्या आधीचा जो आठवडा आहे तिथे बुलिश कॅन्डल दिसली. त्यानंतर सेलर्सनी आपली ताकद वाढवायचा प्रयत्न केला, पण त्यांनी ही 20 आठवड्याची मुव्हिंग ॲव्हरेज तोडू शकले नाही, आणि या आठवड्यात तर चक्क मागच्या आठवड्याचा हाय किंवा ओपन सुद्धा या कॅन्डलनी, या वीकली कॅन्डलनी तोडलेला आहे, आणि चांगल्या व्हॉल्यूमने सुद्धा. आणि आपण जातोय आता डे चार्टवरती. डे चार्टवरती गेल्यानंतर जेव्हा आपण या चार्टकडे बघाल तर ही जे हा पोर्शन आहे, हे ठिकाण जे आहे, इथे बघाल तर 200 दिवसाची मुव्हिंग ॲव्हरेज, 50 आठवड्याची मुव्हिंग ॲव्हरेज, 100 दिवसांची मुव्हिंग ॲव्हरेज, 20 दिवसांची मुव्हिंग ॲव्हरेज, 50 दिवसाची मुव्हिंग ॲव्हरेज आणि 20 महिन्याची मुव्हिंग ॲव्हरेज, याच्या वरती ही किंमत आहे. मी काय म्हणलं ते परत एकदा व्हिडिओ रिवाइंड करून बघा. हे सगळ्या मुव्हिंग ॲव्हरेज मी आत्ता नाव घेतलं, या सगळ्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती ही प्राइस क्लोज झालेली आहे. आणि मुव्हिंग ॲव्हरेजची दिशा बघाल तर वरच्या बाजूला आहे. इकडे पण बघाल तर आर एस आयची सुद्धा दिशा जी आहे ती वरच्या बाजूला आहे. म्हणजे आपल्याला इथे काय कळतंय तर नॅशनल ॲल्युमिनियममध्ये चार्टवरती असं दिसतंय किंवा प्राइस ॲक्शनमध्ये असं दिसतंय की हा स्टॉक बुलिश आहे, बरोबर. आता आपण जाऊया या स्टॉकच्या
व्हॉल्यूम अनालिसिस होती. आता परत मी इथे नॅशनल ॲल्युमिनियम असं लिहितो. नॅशनल ॲल्युमिनियमच्या इथे गेल्यानंतर आपल्याला या नॅशनल ॲल्युमिनियममध्ये असलेला व्हॉल्यूमचा डेटा माहीत पडेल. आता बघाल तर ही जी प्राईज आहे ₹173.70 म्हणजे ₹174 पकडा. या प्राईजवरती भरपूर प्रमाणामध्ये व्हॉल्यूम असतो. म्हणजे ह्या व्हॉल्यूमच्या लेवलला म्हणजे 181च्या लेवलला जर तुम्ही विचार कराल, या 181च्या लेवलला जर प्राईज वरती असेल तर तिथे बुलिश किंवा बुल्स ॲक्टिवेट आहेत, किंवा हे जेव्हा इथे 180ची लेवल तोडली तेव्हा बियर्स ॲक्टिवेट होतात. हे तुम्हाला या चार्टवरून किंवा व्हॉल्यूम चार्टवरती तुम्हाला समजत असेल. आणि त्यानंतर दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे तो असतो फ्युचरचा ओपन इंटरेस्ट. आता इथे परत मी फ्युचरचा ओपन इंटरेस्ट बघतोय. नॅशनल ॲल्युमिनियममध्ये गेल्यानंतर बघाल तर इथे ओपन इंटरेस्ट ड्रॉप होताना दिसतोय. म्हणजे हिस्टॉरिकली बघितलं तर इथे ओपन इंटरेस्ट ड्रॉप होताना दिसतोय आणि काही दिवसापासून इथे ओपन इंटरेस्ट वाढताना दिसतोय. आणि इथे ग्रीन कॅन्डलचं प्रमाण जास्त आहे. ग्रीन कॅन्डल म्हणजे लॉंग बिल्डअप. आता तुम्हाला ह्या तिन्ही गोष्टी लक्षात आल्या असतील की प्राइस एक्शन, मुव्हिंग ॲव्हरेज, फ्युचरचा ओपन इंटरेस्ट, व्हॉल्यूम अनालिसिस हे सांगतंय की हा जो स्टॉक आहे नॅशनल ॲल्युमिनियम हा बुलिश आहे. आता पुढच्या स्टॉककडे जाऊया. पुढचा स्टॉक आहे हिंदुस्तान झिंक. मी ऑलरेडी माझ्या फॅमिली ग्रुपमध्ये या स्टॉकबद्दल बोललो होतो. परत आता या स्टॉकच्या चार्टकडे जाऊया. इथे चार्टकडे तुम्ही जर बघाल तर मी जे मार्किंग केलेलं आहे डॉटेड लाईन म्हणजे 20 महिन्याची मुव्हिंग ॲव्हरेज, ही प्लेन लाईन म्हणजे 50 आठवड्यांची मुव्हिंग ॲव्हरेज. या हा जो डेचा चार्ट आहे, डेच्या चार्टनुसार ही 20 दिवसाची मुव्हिंग ॲव्हरेज, 200 दिवसाची मुव्हिंग ॲव्हरेज, 100 दिवसाची मुव्हिंग ॲव्हरेज, म्हणजे सगळ्या ज्या मुव्हिंग ॲव्हरेज आहेत त्याच्यावरती प्राईस आहे. म्हणजे इथे बुलिश साईन दिसतंय. पहिल्या सगळ्या क्लोजिंगपेक्षा स्टॉक वरती जातं हे प्राईजमध्ये सुद्धा दिसतंय. हे RSIमध्ये सुद्धा दिसतंय की RSI वरती जाताना दिसतेय. व्हॉल्यूम छान दिसतोय. आता यातच व्हॉल्यूम अनालिसिस सुद्धा बघूया. आपण इथे टाकूया हिंद झिंक. आता हिंद झिंकमध्ये तुम्ही बघाल तर हा एवढा व्हॉल्यूमचा जो एरिया आहे, ही जी प्राईज आहे 450च्या आजूबाजूची, ती अक्षरशः तोडलेली आहे आणि स्टॉक आता 500च्या आजूबाजूला गेलेला आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की हिंद झिंकमध्ये कसं काय ब्रेकआउट झाला आणि या ठिकाणी असलेले व्हॉल्यूम हे सांगतायत की हा स्टॉक आहे तो बुलिश आहे. आता आपण इथे परत आपण जाऊया ऑप्शनचा डेटा बघूया. हिंद झिंकचा ऑप्शनचा डेटा बघाल तर इकडे बघाल तर ओपन इंटरेस्ट अक्षरशः वाढत चालला आहे आणि इथे सगळ्यात जास्त ग्रीन कॅन्डल दिसत आहेत. रेड कॅन्डल फार कमी आहेत किंवा शॉर्ट कव्हरिंगच्या कॅन्डल फार कमी आहेत, किंवा शॉर्ट कव्हरिंग असेल तर वीक बिअरिश असणारी लोक ही वीक असतात हे त्यामध्ये समजतं. म्हणजे ओव्हरऑल सांगायचं झालं तर नॅशनल ॲल्युमिनियम कोऑपरेटिव्ह लिमिटेड किंवा नाल्को म्हणू शकता आणि हिंद झिंक लिमिटेड या दोन कंपन्या मला बुलिश वाटत आहेत. हे तुम्ही या 2-3 जे डेटा पॉईंट्स आहेत त्याच्यातून तुम्हाला लक्षात आलं असेल. आता हे दोन बुलिश स्टॉक आहेत तर एखादा बिअरिश स्टॉक पण तुम्हाला सांगूया. जस्ट बघतो मी कुठला बिअरिश स्टॉक बघितला होता मी, सोना फॉर्म. आता हा जो स्टॉककडे तुम्ही जाल सोना फॉर्मच्या स्टॉककडे तर तुम्हाला लक्षात येईल की त्यामध्ये वीकली चार्टवरती कसे काय पॅटर्न चेंज झालेले आहेत, डेली चार्टवरती कसं काय त्यांनी मुव्हिंग ॲव्हरेज तोडलेली आहे आणि वीकली चार्टवरती सुद्धा त्याच्यामध्ये कसे काय फरक पडलेले आहेत ते पण आता बघूया. आता आहे सोना BLW प्रिसिजन फोर्जिंग लिमिटेडचा स्टॉक. आता बघाल तर इथे मी डेचा चार्ट प्लॉट केलाय, पण तुम्हाला माहिती आहे मी हे जे डॉटेड लाईन काढतो त्या डॉटेड लाईन म्हणजे त्या मुव्हिंग ॲव्हरेज असतात मंथली, वीकली आणि डे प्रमाणे. आता बघाल तर ही 20 महिन्याची मुव्हिंग ॲव्हरेज आहे डॉटेड, त्याच्या खाली ही प्राईज आहे. परत ही जी वीकली 20 आठवड्याची मुव्हिंग ॲव्हरेज आहे त्याला क्लोज दिलेला आहे, त्याच्या खाली प्राईजनी क्लोज दिलेला आहे. इथे 200 दिवसाची मुव्हिंग ॲव्हरेज, इथे 100 दिवसाची, ही 50 दिवसाची, इकडे 20 दिवसाची मुव्हिंग ॲव्हरेज आहे त्याच्या खाली प्राईजने दिलं आहे. म्हणजे मुव्हिंग ॲव्हरेज जी आहे त्याच्या खाली जर प्राईस असेल तर तो स्टॉकमध्ये बिअरिशनेस असतो, हे आपल्याला कळालं. दुसरी गोष्ट असं आहे की याच्यामध्ये सांगण्यासारखी
की जेव्हा पण स्टॉकमध्ये मूव्हिंग ॲव्हरेज असतात ते खाली शिफ्ट होतात, म्हणजे ह्या मोठ्या मूव्हिंग ॲव्हरेजपेक्षा या लहान मूव्हिंग ॲव्हरेज खाली पडायला लागतात, तेव्हा त्यामध्ये बिअरिशनेस असतो आणि त्या वरती जायला जातात तेव्हा बुलिशनेस असतो. हे मूव्हिंग ॲव्हरेजच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी आपण बघितलं होतं. आता याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काय, चार्ट पॅटर्न जो आहे तो आपण वीकलीवरती पण बघूया. वीकली चार्टवर तर तुम्ही जाल तर इथे तुम्हाला एक पॅटर्न दिसतोय, तो पॅटर्न मी ऑलरेडी शिकवलेला आहे. तुम्ही ह्या पॅटर्नकडे बघाल तर हा पॅटर्न तुम्हाला दिसतोय. एवढी छान बिअरिश कॅन्डल तयार झालेली आहे. ही कन्फर्मेशन कॅन्डल आहे आणि आज म्हणजे काल शुक्रवार होता, हा काल या आठवड्याचा शेवटचा ट्रेडिंग डे होता आणि त्या दिवशी त्यांनी 20 आठवड्याची मूव्हिंग ॲव्हरेज सुद्धा तोडलेली आहे, म्हणजे याच्यामध्ये बिअरिशनेस आहे. आता हे जे आपण बोलतोय ते व्हॉल्यूम वरती दिसतंय का ते पण बघूया. सोना कॉम्स वरती जाऊया. सोना कॉम्स वरती गेल्यानंतर बघाल हा मूव्हिंग ॲव्हरेज, हा सॉरी मूव्हिंग ॲव्हरेज नाहीये, हा व्हॉल्यूमचा डेटा आहे. म्हणजे 546च्या किमतीच्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हॉल्यूम जनरेट होतो आणि जेव्हाही ह्या व्हॉल्यूमच्या खाली प्राइस क्लोज झाली आहे तेव्हा तो स्टॉक पडलाय, हे व्हॉल्यूम अनालिसिस सांगतंय किंवा हिस्टॉरिकल डेटा सांगतोय. आता आपण जाऊया ओपन इंटरेस्टचं अनालिसिस करूया. सोना कॉम्समध्ये बघाल तर इकडे शॉर्ट बिल्टअप तयार झालेला आहे. इथे ग्रीन कॅन्डल फार कमी दिसत आहेत मागच्या आठवड्याच्या ट्रेडिंग पिरियडमध्ये. आता सध्या मला असं वाटतंय की या सोना कॉम स्टॉकमध्ये बियर्सनी आपली ताकद वाढवलेली आहे आणि हा स्टॉक खाली पडू शकतो. उद्याची कॅन्डल बघा, त्याचं ओपनिंग काय आहे, याचं जे 20 आठवड्याची जी मूव्हिंग ॲव्हरेज आहे त्याच्यावरती त्यांनी क्लोज दिला नाही पाहिजे, हेही महत्त्वाचं. म्हणजे मी तुम्हाला जून महिन्यामध्ये 3 स्टॉक सांगितलेत. एक आहे हिंद झिंक, दुसरा आहे नाल्को म्हणजे नॅशनल ॲल्युमिनियम को लिमिटेड आणि तिसरा आहे सोना BLW प्रिसिजन फोर्जिंग लिमिटेड. सोना हा बिअरिश दाखवतोय आणि पहिले 2 स्टॉक हे बुलिश दाखवत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका. मित्रांनो, एकच अपेक्षा आहे की तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघताय आणि तुम्हाला जे पण काही डाऊट्स येतात ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि त्या कमेंटचं मी नक्की उत्तर देईन. थँक्यू व्हेरी मच.